विलायती चिंच हा मध्यम उंचीचा, काटेरी आणि शेंगा येणारा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव पिथॅसेलोबियम ड्युलाइस आहे. हा वृक्ष मूळचा मेक्सिको आणि दक्षिण मध्य अमेरिकेतील असून नंतर भारतात आणण्यात आला. आज हा वृक्ष भारतातील अनेक कोरडवाहू आणि उष्ण प्रदेशांत सहज आढळतो. रस्त्यांच्या कडेला, पडीक जमिनीवर तसेच समुद्र किनाऱ्यालगतही हा वृक्ष वाढताना दिसतो. या वृक्षाची उंची साधारण 10 ते 15 मीटर पर्यंत वाढते. खोड राखाडी रंगाचे व खरबरीत असते. फांद्याद्वारे छोटे काटे असतात. पाने संयुक्त प्रकारची असून गर्द हिरव्या रंगाची दिसतात. जानेवारी ते मार्च महिन्यात या झाडाला हिरवट पांढरी सुगंधी फुले येतात. त्यानंतर वाकड्या तिकड्या हिरव्या शेंगा तयार होतात. शेंगा पिकल्यावर लालसर रंगाच्या होतात व त्यामध्ये काळ्या बिया असतात. शेंगेतील गोड मगज खाण्यास अतिशय चविष्ट असतो. विलायती चिंचेची फळे एप्रिल ते जून महिन्यात बाजारात मिळतात. पक्ष्यांना ही फळे खूप आवडतात. त्यामुळे बियांचा प्रसार नैसर्गिकरित्या होतो. हा वृक्ष दुष्काळातही तग धरून राहतो. म्हणून रस्त्यांच्या दुतर्फा सावलीसाठी आणि शोभेसाठी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वृक्षाचे अनेक उपयोग आहेत. पाने आणि फांद्या शेळ्या व जनावरांच्या खाद्यासाठी वापरतात. शेंगेतील मगजापासून पेय तयार केले जाते. सालीपासून पिवळा रंग मिळतो आणि तो कातडी कमविण्यासाठी उपयोगी पडतो. लाकूड मजबूत असल्यामुळे खोकी खांब, गाड्या, नांगर आणि जळणासाठी वापरले जाते. बियांपासून मिळणारे तेल खाद्य असून साबण निर्मितीतही उपयोगी असते. औषधीदृष्ट्याही हा वृक्ष महत्त्वाचा मानला जातो. साल, ताप आणि अमांशावर उपयोगी मानली जाते. तर पाने वेदनाशामक गुणधर्म असलेली आहेत. तसेच या झाडावर लाखेचे कीटकही पोसले जातात. विलायती चिंच हा वृक्ष चविष्ट फळे, औषधी गुणधर्म आणि पर्यावरणासाठी उपयुक्तता यामुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धन्यवाद.